what did happen to the last 10? I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as. सकाळ म्हणजे नवीन सुरुवात. प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो. स्वतःला घडवण्यासाठी, घर नीटनेटकं ठेवण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी. तर हॅलो, नमस्कार आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं मॉर्निंग रूटीन, जिथे मी माझी हेल्थ, माझं घर आणि मला स्वतःला कसा वेळ देते आणि ते सुद्धा कुठलीही धावपळ न करता या सगळ्यांमध्ये कसा समतोल राखायचा, कसं बॅलन्स ठेवायचं, हे सगळं आजच्या व्हिडिओतून तुम्हाला कळणार आहे. तर चला मग आजच्या माझ्या मॉर्निंग रूटीनची सुरुवात करूया. बरेचदा तुम्ही ऐकलं असेल की घरातली कामं लवकर होण्यासाठी किंवा स्वतःला वेळ देण्यासाठी खूप सकाळी उठणं महत्त्वाचं असतं. म्हणजे काही बायका तर 4-5 वाजता उठतात आणि त्यानंतरच त्यांची कामं चालू होतात. पण मी असं तुम्हाला सजेस्ट करणार नाही, कारण मी सुद्धा तसं करत नाही. मला आठवत नाही की मी फक्त कामांसाठी 5:30 वाजता किंवा 5 वाजता उठली आहे. खरंच ज्यावेळी गरज असते त्यावेळीच मी सकाळी उठते. अदरवाईज जर सुट्टीचा दिवस असेल तर 7-7:30 शिवाय मी उठत नाही. रियांशची शाळा असते तेव्हा मात्र 6 वाजता उठावं लागतं. दिवसाची सुरुवात तिथूनच होते, पण खरी सुरुवात रियांश शाळेत गेला की तेव्हापासून होते. आता थोडा वेळ मी चहा घेत उन्हात बसले होते. हे ॲक्च्युली रेग्युलर शेड्यूल असतं. आता सकाळची शाळा थोडीशी आणखी सकाळी असते, त्यामुळे सकाळचं ऊनही परत घ्यायला मिळतं. आणि म्हटलं की आपण घरात तर एक्सरसाइज करतोच, पण घरातल्या एक्सरसाइजना खरंच तेवढं मोटिवेशन नाही मिळत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जे बाहेर वर्कआउटला कधीतरी गेले असतील. घरात कसं काहीतरी काम चलावू आपण एक्सरसाइज करतो, पायात शूज नसतात आणि घरीच करतोय म्हणून प्रॉपर असं ड्रेसिंगही केलेलं नसतं. म्हणजे काय, स्पोर्ट्स ब्रा घातलेली नसते, जिमवेअर पॅन्ट घातलेला नसतो, नीट स्ट्रेचिंगही होत नाही. आणि खरं सांगायचं झालं तर ती जिद्द किंवा जे मोटिवेशन पाहिजे असतं ना, ते खरंच जिममध्ये जाऊन मिळतं. आणि आपण काय विअर केलं आहे त्यामध्येही खरंच खूप काही दडलेलं असतं. आणि 35-40 नंतर जसं मी नेहमीच सांगते की वेट ट्रेनिंगची खरंच गरज आहे. वेट ट्रेनिंग नाही तर कार्डिओ करा, कारण वॉक करताना आपण इतकं स्लो चालतो ना की तो वॉक कधी महत्त्वाचं नाही असं मी म्हणणार नाही, पण त्याने काही आपल्यामध्ये फरक पडणार नाही. खरं तर रनिंगची, जॉगिंगची आपल्याला गरज असते. आज खूप दिवसानंतर ना सोसायटीच्या जिममध्ये आले, व्यवस्थित ड्रेसिंग केलं होतं, त्याने तर मोटिवेशन मिळतच होतं. पण जे काही इन्स्ट्रुमेंट आहे, वेट आहे, त्याचं ट्रेनिंग घेतलं, थोडासा कार्डिओ केला, थोडी एक्सरसाइज केली, थोडं योगाही करून घेतला. आणि हे सगळं केल्यानंतर दिवसाची सुरुवातच इतकी छान होते. आणि हा सुरुवातीचा अर्धा तास, 1 तास जो आपण आपल्यासाठी देतो, मग ती योगा असू देत, वॉक असू देत किंवा काहीही असू देत, त्याला कधीच वेस्ट समजायचं नाही. कारण हा केल्यानंतर आपली दिवसाची सुरुवात थोडीशी उशिरा होते. जसं आता 9:15 वाजलेत. जर मी म्हटलं असतं की मला एक्सरसाइज करायची नाही आहे, तर माझी कामं 8 वाजतापासूनच चालू झाली असती. आणि 8 वाजता जरी सुरुवात झाली आहे तरीही मला कामांना 12-12:30 वाजले असते. पण हा जो 1 तास मी माझ्या स्वतःसाठी दिला आहे, त्यानंतर मला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली, माझी बॉडी थोडीशी हलकी झाली आणि ही एनर्जी पूर्ण दिवसभर माझ्यात राहणार आहे. आल्यानंतर छान हँडवॉश, फेस वॉश केला आणि मस्तपैकी पाणी पीत बसले. खूप घाई गडबड करत नाही. आता माझ्या घरी कमी लोकं आहेत किंवा न्यूक्लिअर फॅमिली आहेत, म्हणूनही कदाचित माझी कामं लवकर होऊ शकतात. सगळ्यांसाठीच ना हे रूटीन सारखं नसतं. बऱ्याच जणांकडे फॅमिली मेंबर जास्त असतील किंवा घर मोठं असेल, आपापली कामं वेगवेगळी असतात, पण तरीसुद्धा आपण ती व्यवस्थित शेड्यूल केली, व्यवस्थित त्याची मांडणी केली, विभागणी केली, तर सगळं अगदी सोपं होतं. आता जिमवरून आल्यानंतर लगेच मला आंघोळीला जायचं नव्हतं, म्हणून जी पार्थी किंवा आंघोळीच्या आधीची कामं असतात म्हटलं ती आवरून घेते, म्हणजे 15 ते 20 मिनटं जातील आणि त्यानंतर मग मी आंघोळ करेल. तर सगळ्यात आधी जी माझी सवय आहे डाळ आणि भात, म्हणजेच डाळ आणि राईस भिजत ठेवायची, ते मी भिजत ठेवलं आणि त्यानंतर आता पोछा करून घेते.
तुम्हीही अगदी माझ्यासारखंच रुटीन फॉलो करा असं मी अजिबात इथे म्हणणार नाही, कारण सकाळची सगळ्यांची आपापली वेगळीच घाई असते. ऑफिसला जायचं असेल तर टिफिन बनवायचे असतात आणि बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात. पण आज मी माझं पीसफुल मॉर्निंग रुटीन तुमच्याशी शेअर करते आहे. सो त्यामुळे प्लीज पॉझिटिव्हली घ्या आणि आपण आपल्या वेळेत कसं सगळं मॅनेज करू शकतो ह्यातून जर काही मिळालं तर ते घ्या. तर छानपैकी तयार झाले, मस्त असा कम्फर्टेबल ड्रेस घातला आणि 10 मिनटं लागतात हे सगळं करण्यासाठी. म्हणजे मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, त्यानंतर छान अशी पोनी किंवा जे काही हेअरस्टाईल तुम्ही करता ती करण्यासाठी थोडासा परफ्यूम मारा आणि मस्त वाटतं, छान वाटतं. आणि तसंच जर आपण अंबाडा घालून आंघोळ केल्यानंतर कामांना लागलो तर स्वतः नंतर आरशात बघायलाही आपल्याला कसं तरी वाटतं. नंतर चेहरा धुवायचाच आहे आपल्याला, कारण गरमच एवढं होतं. मी तर म्हणेल आता काही दिवसांनी आंघोळीच्या आधीच स्वयंपाकही करावं लागेल, कारण नंतर खूप गरमी होणार आहे. पण आत्ता तेवढी गरमी पडत नाही. सकाळी सकाळी या बाल्कनीतून खूप गार अशी हवा येते, त्यामुळे तेवढी गरम होत नाही. आणि आता कॉटनचे कपडे घालावेत, जे आपण नॉर्मल कपडे घालतो. लोअर किंवा टी शर्ट घालायलाही काही हरकत नाही, पण ते कॉटनचे असले ना तर त्यात कम्फर्टेबल वाटते. जसं मला लोअर आणि टी शर्टपेक्षा दुसरं काहीही कम्फर्टेबल वाटत नाही. भलेही मी तुमच्याशी वन पीस शेअर करत असेल, कॉर्ड सेट शेअर करत असेल, कुठलंही शेअर करू देत, पण माझा आवडता कॉस्ट्यूम किंवा माझा आवडतं जे पोशाख आहे तो फक्त लोअर आणि टी शर्ट आहे. कॉटन टी शर्ट कितीतरी वर्षापासून मी घालते. असो, मी कुकर लावला, त्यानंतर मी लगेचच पूजा करून घेतली आणि त्यानंतर सगळीकडे घरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती फिरवली. त्यामुळे सुद्धा घरातलं वातावरण फ्रेश राहतं. आणि अशावेळी एकतर देवांची गाणी लावायची किंवा मग स्वयंपाक चालू असताना आपल्या आवडीची गाणी लावायची. कधी वेळ जातो ना आणि आपला कधी पटापट स्वयंपाक होतो आपल्यालाही कळत नाही. इकडची दुनिया तिकडे झाली तरी चालेल, पण नाश्ता मात्र चुकवायचा नाही. नाश्ता केला नाही तर डोक्यापर्यंत आग गेलीच म्हणून समजा. तर मस्तपैकी ना आज उत्तप्पा बनवला होता आणि अश्विनसाठी ऑमलेट बनवलं होतं, कारण आज मला ऑमलेट खायचं नव्हतं. आणि जसं मी बोलते की मला खायचं नाही आहे, तर आता ना मी समजूतदार झाली आहे खूप. पहिले मी खूप चिडचिड करायची की या दिवशी ऑमलेट खायचं नाही, त्या दिवशी ऑमलेट खायचं नाही. पण आपले आठवड्याचे 4 दिवस असेच जाईल असं म्हणता म्हणून मी आता काहीही कंप्लेंट करत नाही. मला खायचं नाही आहे म्हणून समोरच्यालाही अडवत नाही. तर मस्त असा उत्तप्पा आणि अश्विनसाठी ऑमलेट बनवलं होतं. तर त्यांनी ते खाल्लं आणि लगेचच स्वयंपाकाला लागले. आता स्वयंपाकालाही मला तिघांचा स्वयंपाक असतो म्हणून लवकर होतो असं नाही, पण माझी आधीची पूर्वतयारी असते. जसं उद्याच्या स्वयंपाकात मला काय बनवायचं आहे, जर ती भाजी कट करून ठेवता आली किंवा काही छोटी मोठी पूर्वतयारी मला करून ठेवता आली तर मी करून ठेवते. म्हणजे माझा सकाळचा जो वेळ आहे तो खूप वाचतो. आजच्या स्वयंपाकात अगदी साधं जेवण आहे, म्हणजे डाळ पालक, राईस, चपात्या आणि ताक. ताक तर आता रोजच्या जेवणात असायलाच पाहिजे. आता बरेच जण उन्हाळा लागला की दही खातात, म्हणजे दही लागतं. पण मला वाटतं दह्यापेक्षा ना तुम्ही ताक घ्या, कारण ताक हे थंड असतं. आपल्याला वाटतं की दही थंड आहे, पण दही थंड नाही आहे, त्याने पित्त आणखी वाढू शकतं. बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती नसते, पण तुम्ही त्याबद्दल सर्च करा आणि थोडंसं वाचा आणि त्यानंतर मग त्याची सुरुवात करा. ताक तर असतंच. आता भाजीला फोडणी दिली होती आणि चपात्या राहिला होत्या. अश्विनचं काम चालू झालं आणि सकाळची कॉफी ना खूप लवकर घेतली होती. आता परत एकदा चहाची तलब झाली. म्हटलं एक कप चहा पाहिजे आणि तेवढंच आपल्याला ब्रेकही मिळेल. मध्ये मध्ये असे छोटे मोठे ब्रेक घ्यायला हवे. म्हणजे मोबाईल तर घेतोच आपण मधून, पण तो ब्रेक मी म्हणत नाही आहे. असा एखादा कप चहा म्हणा किंवा मग थोडंसं असं बाल्कनीत जाऊन बसणं, असा एखादा छोटासा ब्रेक घेतला ना की आपल्याला आपल्यासाठी वेळ काढला आहे असा मिळतो. मस्तपैकी चहा घेतला, त्यानंतर चपात्या केल्या आणि माझा स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच मावशीसुद्धा आल्या. आधी ना मी स्वयंपाकाला खूप उशीर करायचे, म्हणजे वेळेवर गरमागरम जेवण मिळालं पाहिजे म्हणून कधीकधी 1-1.5 वाजता चपात्या व्हायच्या. पण आता मावशी 12-12:30च्या दरम्यान येतात आणि मला वाटतं की मावशी यायच्या आधी माझा पूर्ण स्वयंपाक झाला पाहिजे, म्हणजे सगळी भांडी ना व्यवस्थित धुवून काढता येतील. नाहीतर काय होतं, तोच पसारा सिंकमध्ये राहतो. आणि रियांशही लवकर येतो, त्यामुळे तो यायच्या आधी मला माझी सगळी कामं आवरलेली हवीत असं पाहिजे. नाहीतर मुलांची वेळ 2 वाजताची जरी असली ना शाळेतून यायची, तरीसुद्धा आपली कामं 2 वाजेपर्यंतच टिकणार. आपल्याला कसं ना एक टाईम लिमिट दिला ना कोणी की बरोबर आपण त्या वेळेत काम करतो. मग ती 9 वाजता जरी कंप्लीट करायला सांगितली तरीसुद्धा आपली कामं पूर्ण कंप्लीट होतात. आणि तीच 3 वाजताचा टाईम दिला तर 3 वाजतेपर्यंतसुद्धा आपण हळूहळू कामच करत बसू.
तर आता मावशी त्यांचं काम करत होत्या आणि म्हटलं आता हे जे 15 ते 20 मिनटं आहेत जोपर्यंत मावशीचं काम होतं तोपर्यंत मी जरा डस्टिंग क्लिनिंग करून घेते. तसाही प्रत्येक दुसऱ्या दिवशी सगळ्यांवरून एक हात फिरवावाच लागतो, कारण इतकी धूळ येते उन्हाळ्याची आणि सगळ्या बाल्कनी ओपन असतात दिवसभर. बाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, इथे ओपन आहे बाजूला, त्यामुळे धूळ तर येणारच. तर 15 ते 20 मिनटं या सगळ्या प्रोसेससाठी देते, म्हणजे सगळं अगदी चकचकीत होईल. आणि हो, आणखी एक की माझं घर खरंच क्लीन असतं की मी फक्त व्हिडिओपुरती हे सगळं करते, हा मला प्रश्न विचारलेला. तर शक्यतो मी घर म्हणजे नेहमीच माझं स्वच्छ असतं. थोडीफार आपली अस्ताव्यस्त किंवा मग इकडे तिकडे वस्तू पडणं ह्या अगदी साहजिक आहे. घरात मुलं असतील तर बॉल इकडे तिकडे पडलेले असतात, बॅट, टॉईज, सोफ्यावर कधी चेस पडलेला असतो, ह्या गोष्टी असतातच. पण मोस्टली आता मी खोटं बोलणार नाही, पण येस, किचनमध्ये जेव्हा मला व्हिडिओ बनवायचा असतो तेव्हा मला थोडीशी आवराआवर करावी लागते, कारण ते दिसण्यासाठी चांगलं दिसत नाही. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की किचनवर स्वयंपाक बनवताना किंवा काहीही करताना आपला किती पसारा होतो. तो येस, व्हिडिओसाठी म्हणा तर मी किचनची थोडीफार आवराआवर करत असते आणि तीसुद्धा फक्त प्लॅटफॉर्मची. बाकी घर नीटनेटकंच ठेवण्याचा प्रयत्न करते. लिव्हिंग रूमची थोडीशी क्लिनिंग केली होती, म्हटलं आता आणखी वेळ आहेच. तर जे इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस आहेत, फ्रीज, अवन, मिक्सर, चिमणी, हे सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेते. चिमणीबद्दल बरेचदा तुमचे प्रश्न असतात की चिमणीची सक्शन पॉवर किती आहे, चिमणी कोणत्या कंपनीची आहे. तर सक्शन पॉवर तर मला माहिती नाही आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1200 समथिंग असेल, कारण आता 3 वर्ष झाले आहेत घेऊन, सो मला आठवतही नाही. त्याची लिंक मी देते, त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. आणि चिमणी आधी लावलेली नाही आहे, पहिले पूर्ण घराचं फर्निचर झालं होतं, त्यानंतर चिमणी लावली होती. ते असं दिसताना असं दिसतंय, पण ते फक्त कवर केलेलं आहे. तर आय होप सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी दिलेली आहेत. पण तरीसुद्धा जे नवीन मेंबर्स जोडले जातात त्यांना आणखी काही नवीन प्रश्न असतात आणि परत परत प्रश्न विचारले जातात. सो काहीच हरकत नाही आहे, मला आवडतील जर तुम्ही प्रश्न विचारलेत तर त्याची उत्तरं द्यायला. तर असो, आता सगळी क्लिनिंग करून घेतली. जोपर्यंत मावशी त्यांचं काम करत होत्या तोपर्यंत माझं हे एक्स्ट्राचं क्लिनिंगचं काम आहे ते सकाळीच होऊन गेलं. नाहीतर काय होतं, सकाळी नाही झालं तर एकतर संध्याकाळी करावं लागतं. आणि मोस्टली आपलं दिवसाचं रुटीन हे सारखंच असतं, थोडेफार बदल त्यामध्ये होतात. आज जसं मी माझं मॉर्निंग रुटीन तुमच्याशी शेअर केलं त्यापैकी 90% गोष्टी तर सारख्याच असतात. आणि कधी उशीर होतो, कधी लवकर होतो, हे ह्यामुळेच की कधीतरी आपलं काम वाढतं किंवा कधीतरी कमी होतं. आणि हो, आपलं घरातील मेंबर्स, आपली कामं यावरही बरंचसं डिपेंड करतं. कारण बरेचदा हा प्रश्न असतो की न्यूक्लिअर फॅमिली आहे, तू एकटी आहेस किंवा घरी जास्त लोक नसतात त्यामुळे लवकर होतं. पण ठीक आहे, सगळी कामं आपल्याला करायची आहे तर आपण आनंदाने, आणि ती कुठलीही असू देत, घर स्वच्छ करणं असू देत किंवा मग आपला स्वयंपाक असू देत, आपण आनंदाने केला तरच चांगलं. आणि सगळ्यात शेवटी मी हेच म्हणेल की आपली रोजची सकाळ आहे ना ती अगदी पॉझिटिव्ह आणि फ्रेश माइंडने केली पाहिजे. कारण सकाळ म्हणजे आपल्या पूर्ण दिवसाचा बेस असतो, जिथे आपण स्वतःला जपतो, घर सांभाळतो आणि पूर्ण दिवसासाठी पॉझिटिव्ह एनर्जी तयार करतो. तुमचं मॉर्निंग रुटीन कसं असतं, जर या व्हिडिओने तुम्हाला थोडं जरी प्रेरित केलं असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईबसुद्धा करा जर आत्तापर्यंत तुम्ही केलं नसेल, म्हणजे मी जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकाल. तर चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथे सेंड करते. आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा, स्वतःची काळजी घ्या. आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की मला विचारा. आणि तुमच्या कमेंट्स खूप मोटिवेशनल असतात. इंस्टाग्रामलासुद्धा बरेचसे मेसेजेस येतात. असंच मोटिवेशन आणि असेच मेसेजेस करत राहा, मला खूप आवडतात. चला उद्या भेटूया, बाय.